कथा ये है महाराज मेरे की, हिंदू का अमर उछाला था, अदब पे कर दिए प्राण न्यौछावर, लहू में जिसके ज्वाला था, रणवीर धीर तूफान चिर, तेरे छत्रपति महाराज संभाजी बोले थी तो शत्रु अधिक, जब चलते थे महाराज संभाजी खर 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 भरज्वाला आकर, जब हवा से घोड़े उड़ते थे मृत्यु कर की तांडव रटे, जब मर्द मराठा लड़ते थे चिंगार सनातन की गूंजी थी, और ध्वज केसरी लहरे थे थोड़ थोड़ते घोर गाँव और खाव और लहू सलत पतझेरे थे। महाराज मेरे है छत्रपति महाराज संभाजी। महाराज श्री भक्त योगी क्षत्रिय कुलावतंस महातेजस्वी बुद्धिमत्त शास्त्रवीर मुघल सहारक रणधुरंधर स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की नमस्कार। मी मृणाल किरण निंबाळकर, सत्ता अंगणवाडी तुमच्या पुढे विषय मांडते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे आत्मबलिदान। रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता। अरे विचारा या सह्याद्रीला माझा शंभू राजा कसा होता, माझा शंभू राजा कसा होता। वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो जात तोच शंभू राजा। रुद्राचा अवतार म्हणजे शंभू राजा, शहाजींचं स्वप्न म्हणजे शंभू राजा, जिजाऊंचे संस्कार म्हणजे शंभू राजा, शिवरायाची तळपती तलवार म्हणजे शंभू राजा, सरसाच्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे शंभू राजा, आणि मराठ्याचं उसळलेलं रक्त म्हणजे शंभू राजा, आणि मराठ्याचं उसळलेलं रक्त म्हणजे शंभू राजा। फाल्गुन अमावस्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आत्मबलिदानाचा दिवस। या दिवशी आमचा राजा दुष्ट औरंगजेबाकडून मारला गेला, त्याची क्रूर हत्या झाली। होय होय आमचा राजा मारला गेला, त्याने अत्यंत भयानक असा मृत्यू स्वीकारला। मला राग आहे, संताप आहे, का व कशासाठी, तर या हिंदू धर्मासाठी। गुरुवार दिन 14 मे 1657 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई यांच्या पोटी किल्ले पुरंदर इथे शंभू राजाचा जन्म झाला। वयाच्या दुसऱ्या वर्षी सईबाईंचं निधन झालं। जिजाऊ साहेबांनी शंभू राजांचा सांभाळ केला। येसुबाई या संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी। 16 जानेवारी 1681 रोजी शंभू राजांचा राज्याभिषेक झाला व 11 मार्च 1689 रोजी त्याची क्रूर हत्या झाली। माझ्या राजाची फक्त 9 वर्ष राजा म्हणून कारकीर्द होती, पण या 9 वर्षात माझ्या राजानं एकही लढाई हरली नव्हती। मृत्यूलाही मारण्याचा होता त्याचा कावा, मृत्यूलाही मारण्याचा होता त्याचा कावा, निधड्या छातीचा असा एकमेव छावा। संपवले शिवभाचे स्वराज्य औरंगजेबाला। 6 महिन्यात शिवभाचं राज्य जिंकायचं, दक्षिण काबीज करायचा, महाराष्ट्र जिंकायचा आणि दिल्लीला परत जायचं असं औरंगजेब बादशाहने ठरवलं। संभाजी महाराजांना युद्धात हरवणं शक्य आहे असं ध्यानात आल्यावर औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडण्याचे डाव टाकण्यास सुरुवात केली। शेवटी बिकट परिस्थिती व पितुरी याच्यामुळे संगमेश्वर जवळील तावडी नावाच्या खेड्यात संभाजी महाराज पकडले गेले। पितुरांपासून सावध रहा, कारण जे का 5 लाख मुघल सैन्य
आज इतिहास वेगळा असता, आज इतिहास वेगळा असता. संभाजी महाराजांना गद्दारीने पकडून औरंगजेबासमोर उभं केलं. स्वराज्याचा राजा बेड्यात ठोकलेल्या अवस्थेत होता. डोळ्यात भीती नव्हती, फक्त अभिमान होता, फक्त अभिमान होता. बहुत डरती थी उसको देखकर, ये खुद मौत का दावा था. बहुत डरती थी उसको देखकर, ये खुद मौत का दावा था. धरती को नाच था उस पर, ऐसा शेर शिवा का छावा था, ऐसा शेर शिवा का छावा था. औरंगजेबाने संभाजी महाराजांना विचारलं, मग त्या इस्लाम? तर संभाजी महाराजांनी ठामपणे उत्तर दिलं, मृत्यूचा भरधाव स्वीकारेल, पण धर्म नाही सोडणार, पण धर्म नाही सोडणार. आणि तलवारीच्या पातीवर भाकऱ्या भाजतात हे मराठे. औरंगजेब तुला भाजायला वेळ नाही लागणार. तसा औरंगजेब बडाच्या बडाच म्हणाला, हमारे बंजर जमीन पर ऐसे फूल क्यों नहीं खिलते, क्यों क्यों ऐसा पुत्र मेरे को नहीं दिया. तसे संभाजी महाराज म्हणाले, अरे स्वतःच्या बापाला विष घालून मारणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, स्वतःच्या पोराला मारणारा तू, तुझ्या पोटी कसा येईल संभाजी राजा जन्माला. संभाजी महाराज जन्माला येतील ते बाळासाहेबांच्या खुशीत आणि सह्याद्रीच्या भूषितच, आणि सह्याद्रीच्या भूषितच. मौत के घुंघरू पहन के नाचते हैं हमारे, तू क्या हमें मौत से डराएगा. हमारी मौत मराठों के हर घर एक नया सिवा और एक नया सबक पैदा करेगी. लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी. औरंगजेबाने निर्णय घेतला मृत्यूदंड. पण हळूहळू छळ करत तरफडत माझ्या राजाच्या अंगावर विदुषी पोशाख घालण्यात आला. उठावरून जिद्द काढण्यात आली. मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. टाकलेल्या सळ्याने राजाचे डोळे काढले तरी औरंगजेबासमोर त्याची मान वाकली नाही. औरंगजेबाने सुडाने पेटून उठून त्याचे अवयव कलम करणे चालू केले. दागड्या दिल्या, देहाची कातडी सोडून काढली आणि आपला राजा हे सर्व सहन करत राहिला. माझा राजा गप्प होता. तुमच्यावर माझ्यासाठी माझा राजा जिवंत होता. कारण आज मी स्वाभिमान घाट ठेवला तर उद्या माझी पुढची पिढी स्वाभिमान घाट ठेवेल. या कठीण प्रसंगात संभाजी महाराज आबासाहेब भाटा बडातून साथ घालतात. आबासाहेब, ओ आबासाहेब, आभाळाच्या डोळ्यांनी पाहत असाल नाव तुम्ही मला, पण काय करणार आबासाहेब, तुमचा आभाळ एवढं रूप पाहण्यासाठी डोळे चुकले नाही तो आता मला. आग्र्याहून परत येताना तुमचा हात विश्वासाने हातात घेऊन बोललो होतो. फिकीर करू नका आबासाहेब, सुखरूप पोहोचू आम्ही त्या गडावर. ते हातच सुटले नाही तो आता मला. आबासाहेब अशी आठ ठाक मारायला जीवच उरली नाही हो आता मला. पण शब्द देतो आबासाहेब तुम्हाला की या शेवटच्या रक्ताचा थेंबानी थेंबापर्यंत फक्त मातीसाठी जगत राहील, फक्त मातीसाठी जगत राहील. हिंदू धर्मात 3 नद्यांचा संगम पवित्र मानला जातो. म्हणून औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या करण्यासाठी ठिकाण निवडलं ते म्हणजे वडू बुद्रुक तुळापूर. आणि फतवा निघाला संभाजी महाराजांची गर्दन कलम करायची. हापशी आले आणि तलवार चालवली आणि महाराजांची गर्दन खाली पडली. झुकल्या वेदना झुकले सारे, छावा झुकला नाही. झुकल्या वेदना झुकले सारे, छावा झुकला नाही. प्राण सोडले धर्मासाठी पण धर्म सोडला नाही, पण धर्म सोडला नाही. महाराजांच्या तोंडून एक वाफ निघाली. वाफे बरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला माझा शंभू राजा सांगत गेला, अरे सांगा माझ्या आबासाहेब भाटा, तुमचा मुलगा मातीत नाही मेला तर मातीसाठी मेला, तर मातीसाठी मेला. मराठ्यांच्या एका बाजूला गुढीपाडव्याचा सण म्हणजे आनंदाचा सण
आणि एका बाजूला महाराजांचा मृत्यू आणि एका बाजूला महाराजांचा मृत्यू. अरे रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. अरे रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर, अनेक युद्ध केल्यावर. अरे जखमा सुद्धा फडत होत्या थांब राजा थोडं. अरे जखमा सुद्धा भडत होत्या थांब राजा थोडं. हातात होती ढाल आणि पळत होतो घोड. हातात होती ढाल आणि पळत होतो घोड. अरे संभाजी महाराजांचं नाव घेऊन डोळे एकदा झाक आणि तुझ्या मार्गात येणारी सकट कापून टाक. तुझ्या मार्गात येणारी सकट कापून टाक. पेटून उठावे बावळे, पेटून उठावा या मातीतला कण आणि कण. गवतालाही भाले फुटावे आणि संभाजी महाराजांच्या चरित्रावर हात उचलणाऱ्याच्या छाताला घुसावे. केवळ आणि केवळ यासाठी साजरा करतो आपण बलिदान मास. एक कवी म्हणतो हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला. उघराच्या कपाळी खांब फुटला, उघराच्या कपाळी खांब फुटला. मराठ्यांच्या झळकल्या चमकल्या तलवारी, भुगल पळती बाघारी, भुगल पळती बाघारी. राजा अजून तुम्ही 10 वर्षात जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. फितूर जन्मले या मातीत, जरी या मातीची खत्ता आहे. फितूर जन्मले या मातीत, जरी या मातीची खत्ता आहे. महाराष्ट्राच्या निधड्या छातीत शंभूराजे अजूनही जिवंत आहेत. शंभूराजे अजूनही जिवंत आहेत. स्वराज्यासाठी जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं. आणि स्वराज्यासाठी मरावं कसं हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं. हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं. या वर्षी सर्वांनी छावा पाहिला. इत्याबद्दल त्याच्याबद्दल भावना आपल्याला व्यक्त करणं अवघड आहे. तर आम्ही भावना व्यक्त करते असं समजा. खुद को बादशाह कहने वाला तू औरत. अरे खुद को बादशाह कहने वाला तू औरत. सब जीत के भी जीत ना पाया. मेरे शंभू के सामने, मेरे शंभू के सामने तेरे सर का ताज न टिक पाया. तेरे सर का ताज न टिक पाया. जो शिवा को ना हरा पाया वो उसके अवतार को कैसे हराएगा. जो शिवा को ना हरा पाया वो उसके अवतार को कैसे हराएगा. तेरी सल्तनत और तू, तेरी सल्तनत और तू हमारा इतिहास कभी ना भूल पाएगा. हमारा इतिहास कभी ना भूल पाएगा. लाखों से भरी तेरी फौज, अकेला राजा मेरा काफी है. लाखों से भरी तेरी फौज, अकेला राजा मेरा काफी है. क्या इतिहास रचा तूने औरंगजेब. अरे क्या इतिहास रचा तूने औरंगजेब. तेरा नाम भी यहाँ अभी बाकी नहीं है. तेरा नाम भी यहाँ अभी बाकी नहीं है. मकसद तो उस औरत का मराठा साम्राज्य की बर्बादी थी. मकसद तो उस औरत का मराठा साम्राज्य की बर्बादी थी. पर ये हिंदवी स्वराज्य तो साक्षात महादेव जी की इच्छा थी. साक्षात महादेव जी की इच्छा थी. इसलिए तो शिव का अवतार लिए शिव शंभू प्रकट हुए थे. इसलिए तो शिव का अवतार लिए शिव शंभू प्रकट हुए थे. इस स्वराज्य के लंबी उम्र प्रति न जाने कितने बलि चढ़े थे, न जाने कितने बलि चढ़े थे. अरे 80 साल का बुढ़ा तू, अरे 80 साल का बुढ़ा तू कुछ भी ना कर पाया. खुद के दम पर मेरे राजा को बिना ढूंढ पाया. मेरे राजा को बिना ढूंढ पाया. हमारे ही गद्दारों ने गद्दारी की मिटाई का, हमारे ही गद्दारों
तर प्रत्येक घरात माझी जाऊ असली पाहिजे, एक धाराऊ असली पाहिजे, श्री सखी धात्री राणी येसूबाई असली पाहिजे आणि भावाच्या पाठी ठामपणे उभी राहणारी राणोक्का असली पाहिजे, राणोक्का असली पाहिजे. तरच या घराघरात संभाजी महाराज घडतील. जब जब हिंदू तलवार उठाएंगे, जब जब हिंदू तलवार उठाएंगे, तब तब भगवा भी डोलेगा, तब तब भगवा भी डोलेगा. शंभू राजा का नाम सुन के हर हिंदू का रक्त भी खोलेगा, हर हिंदू का रक्त भी खोलेगा. याद रखना, एक दिन ऐसा आएगा कब्र में छुपा हुआ औरंगजेब भी हर हर महादेव ही बोलेगा, हर हर महादेव ही बोलेगा. अरे आपल्यासारखं भाग्यवान या जगाच्या पाठीवर कुणी नाही. अखंड हिंदुस्थानचा बाप आहे आपला राजा. संपूर्ण दुनिया ओळखते आपल्या राजाला. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा इतिहास घडवला की पुन्हा या जगाच्या पाठीवर असा राजा झाला नाही, असा राजा झाला नाही. कठीण आहे, अवघड आहे, म्हणून सोडून दिलं असतं तर आज हे स्वराज्य थाटात उभं राहिलं नसतं. अरे झुकला औरंगजेब, भिडे केसा हा छावा, झुकला औरंगजेब, भिडे केसा हा छावा. असा मर्द मराठा पुन्हा जन्माला यावा, असा मर्द मराठा पुन्हा जन्माला यावा. एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा आणि एकदाही तहत न करणारा राजा. इतिहासाला सुद्धा संभाजी महाराजांचीच नोंद घ्यावी लागली. इतिहासाला सुद्धा संभाजी महाराजांचीच नोंद घ्यावी लागली. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा दर, शत्रूंचे बंधन, असे नसावे मावळ्यांचे वर्तन. ही छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण, ही महाराजांची शिकवण आपण सर्वांनी लक्षात ठेवून ठरवायचे. अपनों के खातिर करना है कुछ आज हमें, अपनों के खातिर करना है कुछ आज हमें. अजर अमर कर देना है स्वराज्य हमें, अजर अमर कर देना है स्वराज्य हमें. तुळापूरच्या समाधीवरती मी शिवकन्या मृणाल, तुळापूरच्या समाधीवरती मी शिवकन्या मृणाल लावते मिळमिळती पंक्ती. ओम नमो पार्वतीपते हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद. इथे आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते.